टुणे वावरात, वावरातून घरी, घरून वावरातून घरून ते होंडक बैल बांधलेलंच आहे, म्हैस मांडे आणि ते बैल होंडके बांधलेलंच आहे, चाललं वावरात, वावरातून घरी, घरून वावरातून घरून वावरातून घरून खलास. आले तसे आले तसे. मी नेहमी उदाहरण सांगतो, मागच्या वर्षी सांगितलं मी, इथून एका जणांना घोडं चोरलं बघा, थोडासा काळ कमी तर जास्त झाला, आणि दूर नेलं आमच्या शेगावच्या बाजारामध्ये घोडं चोरीचं, रोतरात चोरून शेगावच्या बाजारामध्ये नेलं, रात्ररात बाजारामध्ये मांडलं. पहिले गिरीकाला घोडं केवढ्याच म्हणे 10,000. ती गिरीक मिळालं का 10,000 एवढं महाग असते काय? मग म्हणे का चोरून आलेलं आहे काय? आणलं होतं ते गिरीक वापस गेलं. दुसऱ्या गिरीकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000, ते वापस गेलं. तिसऱ्या गिरीकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000, ते गिरीक हुशार होतं. ते गिरीक म्हणे 10 सोडून 15,000 घ्या, पण पहिले मला या घोड्यावर बसून पाहू द्या, मग पैसे दे. म्हणजे काय करते बसा बसा. जे त्या घोड्यावर जे गेलं तर अजूनही ऑफिस नाही आलं. संध्याकाळपर्यंत बसून आता घोडी जातं घोडे ते हो. ज्याने सकाळी भाव विचारला होता पहिला, ती गिरीक संध्याकाळी आले. का घोडं दिसत नाही ना? घोडं गेलं वाटते म्हणे. हो रे गेलं, तेवढ्या गेलं म्हणे. आणल्या भावातच गेलं राहिलं, म्हणजे आणलं आणि गेलं. काय हित केले सांग आम्हाला काही पितांबर मारायची जरूरत नाही. आमचं सगळं पदेशीर आहे, गाडी आहे, बंगला आहे, टीव्ही आहे, कूलर आहे, फ्रीज आहे. आम्हाला काय जरूरत आहे? मी दरवर्षी सांगतो हे, तुम्हाला देवाची जरूरत नाही, मला मान्य आहे दादा. हो दादा दादा दादा, पण देवाला तुमची जरूरत आहे दादा. दादा दादा, देवाला तुमची जरूरत आहे. कीर्तन सुटलं, तुम्ही घरी गेले, झोपले, तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार, तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार आहे ना? बरे आहे ना? बस एवढं लक्षात ठेवा. संपलं कीर्तन, चाललो घरी. एवढं लक्षात ठेवा की मला कोणीतरी उठवणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी उठवणार सापडणार नाही, त्या दिवशी तुमच्या घरी गर्दी झाल्याशिवाय राहणार. चाले हे शरीर तैसार दयामध्ये निरामो असता सर्व सुखाचा आरामो. का प्रांताशी कामो विषयावरी न्या बोलविल्या वेदू बोले, न्या चालविल्या सुजे चाले, न्या हालविल्या न्या न्या लाट्या नाही. अर्जुना सत्ता माझी आहे, माझी आहे, माझी आहे. तुझी सत्याने वेदासी बोलणे, वेदासी बोलणे,
ओ महाराज, सकाळी दोघं जण उठलो, मानोऱ्याला गेलो, सामान घेतलं, घरी आलो, रात्रीचे 8 वाजले, दोघांना खिचडी खाल्ली, इकडून मी झोपलो, तिकडून तो झोपला. सकाळी मी उठलो आणि तो काही ओ दादा, ओ बाबा, उठला नाही का? उठवलं नाही. तुम्ही काऊन मानत नाही राजा? तुम्ही काऊन मानत नाही? किती वय झाला आता? वय किती आहे? 77. ओरे मेला 77. अरे चेहरा पाहिजे बाहेर करू, चेहरा बाहेर चेहरा पाहा, सफरच्या सारखा चेहरा आहे का बाहेर? चेहरा पा आता 77 वर्ष वेळा मात्र तसाच बसलेला आहे. हा, हे लोक त्या बाबतीत राहिले पाहिजे की नाही काही? हा हा, करोना आता या बुड्या बाट्याच्या पाहिजे बुड्या या तिथे आता ती जायला पाहिजे की महाराज. हा, हे लोक अजून बसलेला आहे हे बाजी ते पा नाही, तुम्ही मेहरबानी नाही. बाबाचं वय किती झालं, हे किती वय झाले पा नाही लोक. तुम्ही खरं कृपा मानवर आहे पितांबर महाराजाची. लोक नाही, जवान गेले जवान, यंग गेले यंग. तुम्ही बाबी राजा बसला हे म्हणत नवर वाटते बाबा. हे लोक तुम्ही या की बसला, कोणाची मेहरबानी आहे? गजानन महाराज, पितांबर महाराज आहे ना? आहे ना? मग तरी वर्गणी घेत ना राजा. वृक्षाची पाना या बापू माझे शब्द घेऊन 80 वर्षाच्या म्हातारा दवाखान्यात भरती केलं. 2 तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन संपलं, 12 लाखाचं बिल डॉक्टरना हातात. म्हाताऱ्याने लढायला सुरुवात केली. डॉक्टर म्हणता का लढतो? मी का लढता? पैशासाठी लढता? नाही साहेब, मी त्यासाठी लढत नाही. 2 तास माझं रोज तुमच्या ताब्यात होतं डॉक्टर, त्याचे तुम्ही 12 लाख काढता. ज्या पितांबर महाराजांना मला 80 वर्ष हृदय सांभाळलं, त्यांनी मला 2 बोटाची चिठ्ठी नाही पाठवली. हे लाईनचं बिल नका बरोबर आहे. या लाईनचं बिल नका बरोबर. काय होते? हा, लाईन कट होते बरोबर आहे ना? तुमचं एक मीटर काढून टाका. मीटर आणि त्यानं लाईन कट केली. तर मग त्यानं लाईन कट केली की मग लोक म्हणतात वारं गेलं. वारं नाही गेलं, देवानं फेस काढला तुमचा. चाले शरीर कोणाची
भगवंताने ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती केली ना, अनेक एवढी तयार केल्या परमात्म्याने, पण त्यावेळेस परमात्म्याच्या लक्षात आलं की याच्यामध्ये मला ओळखणार कोणी नाही. इतर यवनीचे टाळी हात व विचारोची नाही, पशु काय पापा पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग या जगेही घडे देवाचे भजन. सगळे यवनी महाराज म्हणतात आडवे हे उभं केलं महाराज, हे मोठं हे उभं. बरं किती जोरदार झोळक पा तुम्ही आता याची फिटिंग पा किती जोरदार आहे. आता माझ्या इकडे पाहू नका कारण एवढा पद्धतशीर नाही म्हणा, कीर्तनापुरतं पाहा, दुसऱ्यांना उभं केल्या जात नाही. प्रत्येक फिटिंग किती जोरदार आहे शरीराची. एक पाय जर मागे लावून दिला असता कसे चालले असते तुम्ही बाबा अटी जाईन ठेवला अटी जाईन ही बीजेगिरी बसली आहे. ताईट ठेवलं असं ताईट कसे जेवढे असते एवढे कसे असते. ती म्हटलं साधू आम्ही असं फेकलं होतं असं आऊ. बरं ठीक आहे लाडू धरला असता आणि खिचडी केली मग त्याला हा की बाबा इकडं 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 याला सांगला तर उघडा भाऊ तुम्ही. बरं अटी नाक दिलं परी बाबा नाक अटीच आहे म्हणजे नाक सांगते तुम्हाला अटी त्याला आहे ना अटी नाक तुम्हाला सांगते बरोबर. हे नाक जर अटी दिलं असतं असा घाट गेला असा असा दोन्ही डोळे अटी दिले. दोन्ही डोळे एक डोळे अटी दिला असता आणि एक डोळे अटी दिला असता राहिले असत्या पाणी इकडून वर दिले हात पाय